धाराशिव राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील आपण राष्ट्रवादी पक्ष वाढवणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। त्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे लोकसभेच्या प्रचारासाठी आल्या होत्या। बार्शी इथे आमदार राऊत यांचं वर्चस्व असून आपण बार्शीमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला। त्यावरती बोलताना अर्चना पाटील यांनी मी कशाला हा पक्ष वाढवू, माझा नवरा स्वतः भाजपचा आमदार आहे असं वक्तव्य केलंय। अर्चना पाटील यांच्या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। अर्चना पाटील यांनी ज्या पक्षामधून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या नंतर राष्ट्रवादीमधले कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे। दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं आता अर्चना पाटील म्हणतायत। अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही। मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत, त्यांचंच एक इथं गट आहे। मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का, कसं करणार? मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जाता आणि एक हळदी कुंकू आता माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढणार आहे। आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायत ते। आणि राजाभाऊ राऊतांसारखे भावासारखे एक खंबीर नेतृत्व तिथले आमदार बार्शीमध्ये जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहेत तेव्हा तिथं मला ते निवडून देतील असं म्हणजे 100% जास्तीत जास्त विजयी मताने निवडून देतील। दरम्यान अर्चना पाटलांच्या वक्तव्यावरती आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले बघूयात। मला असं वाटते अर्चनाताईंनी दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते पूर्णपणे वाचावं। तेवढीच एक बाजू त्यांची मीडियामध्ये दाखवली जाते आहे, पण त्यांनी शेवटी त्यात असं म्हटलं की आम्हाला महायुती वाढवायची आहे आणि महायुतीमध्ये 3 पक्ष सोबत आहेत, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना। त्यामुळे त्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या असल्या तरी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ महायुतीचे तिन्ही पक्ष आम्ही एकत्र राहून वाढवू। मला असं वाटते त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। त्या ज्या बोलल्यात ते वाक्य पूर्णपणे ऐकावं आणि नंतरच त्यावर भाष्य करणं उचित आहे।